सध्या ऋतूबदल सुरू आहे. या संक्रमण काळामध्ये लहान मुले आजारी पडतात. मात्र यंदा आजारी मुलांमध्ये विविध जंतू संसर्ग वाढलेला आहे. तसेच न्यूमोनिया संसर्गाचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, कफ जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत असे आवाहन बालरोग तज्ज्ञ स्मिता सागडे यांनी केलं आहे. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिण तळघरामध्ये पूजा करण्यासाठी परवानगी देण्याच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुसलमान पक्षकारांना मोठा झटका दिलाय. हायकोर्टाने आज म्हणजे सोमवारी मुसलमान पक्षाची याचिका फेटाळून लावली आहे. व्यासजींच्या तळघरात पूजा चालू राहील. जस्टिस रोहित रंजन अगरवाल यांच्या बेंचने हा निर्णय सुनावला. 2,64,00,000 रुपयांचा शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन भूसंपादन अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अंबरनाथमध्ये नवीन नाट्यगृहाच्या शेजारी भीषण आग लागली. नवीन बांधलेल्या घरांना मोठी आग लागली. सिलेंडरचे स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. राज्य सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ 1 दिवसाचा संप पुकारण्यात आलेला आहे. बाजार समितीकडून हा संप पुकारला गेलाय. संपामुळे नाशिक बाजार समित्यांचे सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत. तसेच जिल्ह्यातील कांदा लिलाव देखील संपूर्णपणे बंद झाले असल्याने कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्याअंतर्गत काकोडी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये भाजपाच्या गाव चलो अभियानाअंतर्गत कार्यकर्ता भेटी मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आल्या असून या कार्यकर्त्या मेळाव्याला काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. उमरगा तहसील कार्यालय येथे विविध योजनांच्या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी संजय गांधी श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना आणि संजय गांधी दिव्यांग योजना, भटक्या विमुक्त योजना अशा एकूण 1834 लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर झाडाला गळफास घेऊन स्वतः आत्महत्या केली. पुण्यातील एनडीएच्या पाठीमागील पिकॉक वे परिसरामधील ही घटना आहे. सोमनाथ सखाराम वाघ आणि पत्नी सुवर्णा सोमनाथ वाघ अशी मृतांची नावं आहेत. या घटनेचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. हरियाणातील बहादूरगडमध्ये भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली. नफेसिंह राठी हे बहादूरगडचे 2 वेळा आमदार राहिले होते. नफेसिंह यांच्या कारवर अज्ञातांनी गोळीबार केला. अज्ञात हल्लेखोर आयटेन कारमधून आले होते. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केलाय. अद्याप पोलिसांना आरोपीचा शोध लागलेला नाहीये. जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना केलेल्या आव्हानानंतर हा वाद अजूनच पेटून उठणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय. संत निरंकारी मिशन मार्फत भारत सरकारच्या सहयोगाने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात येते. संपूर्ण भारतातील 900 शहरांमधील सुमारे 1500 ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. नवी मुंबई परिसरातील प्रत्येक नोडमध्ये निरंकारी सेवा दल स्वयंसेवक, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सदस्य आणि निरंकारी भक्तांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेत परिसर स्वच्छ केला. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालन्यामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत इंटरनेट बंद करण्यात आलेलं आहे. संभाजीनगर आगारातील सर्व बसेस देखील बंद राहणार आहेत. भिवंडी शहरातील कामतघर येथील संकेत भोसले हत्या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या उपशहर प्रमुखासह त्याच्या मुलाला आणि इतर आरोपींना अटक केली असून अजूनही अनेक आरोपी फरार आहेत. त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी या मागणीसाठी भिवंडी शहरातील आंबेडकरी अनुयायांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते कापाळीपर्यंत मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.
जळगावच्या नशिराबाद येथे शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतच्या महानाट्याचा कार्यक्रम शिवसह्याद्री प्रतिष्ठान, अखिल भारतीय सकल मराठा समाज आणि मराठा पंचमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला। यामध्ये जवळपास 150 स्थानिक कलावंतांनी सहभाग नोंदवला होता। केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालवण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा आहे। तो तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यातील बाजार समित्यांनी 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारलाय। बिहारच्या कैमूर येथे भरधाव वेगाने जाणारी कार आणि कंटेनरमध्ये रात्री भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झालाय। अपघाताचा पुढील तपास सुरू आहे। वसमत तालुक्यातील करंजाळा ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या बाराशिव हनुमान मंदिर येथे भव्य यात्रा भरते। या यात्रेनिमित्त भाविक भक्तांची मोठी रेलचेल सुरू असून बाराशिव हनुमान देवस्थान संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं। रविवारी कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। वसमत तालुक्यातील करंजाळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बाराशिव हनुमान मंदिर येथे भव्य यात्रा भरते। या यात्रेनिमित्त भाविक भक्तांची मोठी रेलचेल सुरू असून बाराशिव हनुमान देवस्थान संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं। रविवारी कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। आता मुंबई पुणे प्रवास आणखी जलद होणार आहे। महामार्गावर जागोजागी वाहनांची कोंडी होण्याचे तसेच वाहनांची गती कमी होण्याचे प्रमाण घटणार आहे। त्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग 8 पदरी करण्याचा विचार सुरू आहे। त्यासाठी सुमारे 5,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे।